नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर पहा मित्रांनो, आपण जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती संदर्भामध्ये जे काही मित्रांनो तांत्रिक प्रश्नाची किंवा तांत्रिकेची जे घटकाची जी काही तयारी चालू केली यामधला भाग आपला पहिला असणार आहे। तर पहिला भाग म्हणजे मित्रांनो आपण यामध्ये नेमकं मानवी आरोग्यशास्त्राची सुरुवात कुठून होती, त्याचा उगम कुठून होतो, ह्या संपूर्ण माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता पहा आता मानवी आरोग्यशास्त्र। तर पहा पहिलाच या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की मानवाचा समावेश कुठल्या गटामध्ये केला जातो। तर मानवाचा समावेश हा सस्तन प्राणी या गटामध्ये केला जातो। प्रश्न तुम्हाला यावर असा विचारला जाईल की मानवाचा कुठल्या गटामध्ये समावेश होतो। तर मानवाचा होतो मित्रांनो सस्तन प्राणी या गटामध्ये समावेश होतो। मनुष्य हा एक प्राणी आणि तो सस्तन प्राणी। आता सस्तन प्राणी या शब्दाचा अर्थ काय, तर सस्तन प्राणी म्हणजे जो प्राणी पिल्लांना जन्म देतो व लगेच त्याला दूध पाजतो त्या पिल्लाला सस्तन प्राणी असे म्हणतात। सस्तन म्हणजे स्तन असलेला प्राणी म्हणजेच मित्रांनो सस्तन प्राणी होय। यामध्ये पहा मित्रांनो, पहा मानवाला होमोसॅपियन ही शास्त्रीय नाव आहे। तर मानवाला होमोसॅपियन ही शास्त्रीय पहिला प्रश्न निर्माण होतो की मानवाचा कुठल्या गटामध्ये समावेश होतो, तर सस्तन प्राणी या गटामध्ये समावेश होतो। त्याच्यानंतर मानवाला शास्त्रीय नाव कुठलं आहे, तर मानवाचं शास्त्रीय नाव मित्रांनो होमोसॅपियन हे मानवाचं शास्त्रीय नाव आहे। हा प्रश्न लक्षात ठेवा, मानवाचं शास्त्रीय नाव कुठलं, तर मानवाचं शास्त्रीय नाव मित्रांनो होमोसॅपियन हे मानवाचं शास्त्रीय नाव आहे। हे महत्त्वाचे दोन मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। पुढे पहा मानवी पचन संस्था। आता पहा मानवी पचन संस्था, आता आरोग्याशी संबंध जर पाहिला तर मित्रांनो पहा आरोग्याशी संबंध कसा येतो, तर आपल्या दैनंदिन जीवनामधले जे काही क्रिया असतील किंवा दैनंदिन जीवनामधला जो काही आपला आहार असेल किंवा आपलं जे काही शरीर आहे, शरीराच्या सर्व पार्टाचा अभ्यास करणे म्हणजेच मित्रांनो मानवी आरोग्याचा अभ्यास करणे होय। तर पहा आपण पहिला पार्ट पाहणार आहोत मानवी पचन संस्था। तर पहा मानवाच्या पचन संस्थेत अन्ननलिका आणि पचन ग्रंथीचा समावेश होतो। तर आपली जी काही मित्रांनो पचन संस्था आहे यामध्ये पहा अन्ननलिका आणि पचन ग्रंथीचा समावेश होतो। आता अन्ननलिकेची सुरुवात ही मित्रांनो आपल्या तोंडापासून सुरुवात होऊन डायरेक्ट गुदद्वारापर्यंत आपली ही अन्ननलिका असते। तर ह्या अन्ननलिकेचे वेगवेगळे टप्पे सुद्धा पडतात। जसे की पहा मित्रांनो, गळ्यामध्ये तिचा ग्रासिकेमध्ये रूपांतर होतो। छातीच्या जे का आपली छाती आहे छातीच्या थोडेसे उदर पोकळीमध्ये मित्रांनो त्याचा जठराचा रूप येतो। आता जठर हे सुद्धा मित्रांनो एक अन्ननलिकेचा आपला भाग असणार आहे। ते पुढे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। फक्त एवढं लक्षात ठेवा, आपली जी काही पचन संस्था आहे या पचन संस्थेमध्ये अन्ननलिका आणि पचन ग्रंथी यांचा समावेश होतो। प्रश्न विचारला जाईल की मानवाच्या पचन संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो, तर अन्ननलिका आणि पचन ग्रंथी यांचा समावेश होतो। तर पहा अन्ननलिकेचा मार्ग। आता पहा मुखगुहा, त्याच्यानंतर मुखगुहा म्हणजे मित्रांनो आपलं तोंड, तोंडाच्या थोडं खाली गेले की आपली ग्रासनी, ग्रासनीच्या थोडंसं खाली गेले ग्रासिका, त्याच्यानंतर मित्रांनो आपलं जठर। आता हे संपूर्ण घटक आपण पाहणार। त्याच्यानंतर जठर, जठराच्या नंतर लहान आतडे आणि मोठे आतडे, एवढा समावेश मित्रांनो पहा अन्ननलिकेच्या मार्गामध्ये होतो। कशा समावेश होतो पहा, मुखगुहा, ग्रासनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे आणि मोठे आतडे याचा समावेश होतो। आता याचं वेगवेगळं काम आहे। पहा आता मुखगुहेचं काम काय, तर या ठिकाणी मुखगुहेचं काम आहे मित्रांनो आपलं अन्न तोंडामध्ये आल्याच्यानंतर ते चर्वण करणं। त्याच्यानंतर ते चर्वण झाल्याच्यानंतर त्यामध्ये लाळ मिसळते, लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो। या टायलिन नावाच्या घटकामुळे हे प्रश्न लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी तुम्हाला मुद्दा क्लिअर करून सांगतो किंवा ज्यावेळेस मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो त्यावेळेस तुमच्या लक्षात असणं महत्त्वाचं आहे। तर पहा ज्यावेळेस आपलं अन्न आपल्या मुखगुहेमध्ये म्हणजे आपल्या तोंडामध्ये जातं त्यावेळेस त्याचं चर्वण चालू होतं। ज्यावेळेस आपलं चर्वण चालू होतं म्हणजे आपलं चावणं चालू होतं त्याच वेळेस आपल्या अन्नाच्या पचनासाठी सुरुवात होत असते। लक्षात ठेवा। तर पहा आपल्या तोंडात अन्न गेल्याच्या नंतर जी काय आपल्या तोंडामध्ये जी काय लाळ असते या लाळ ग्रंथीच्या एकूण 3 जोड्या असतात। किती? 3 जोड्या असतात। ही जी काय लाळ आहे मित्रांनो अन्नामध्ये मिसळते, अन्नामध्ये मिसळल्यामुळे हे अन्न वलसर होतं। पहा अन्नामध्ये मिसळते, अन्न वलसर होतं। अन्न वलसर झाल्याच्या नंतर ते आपल्या गळ्यामध्ये म्हणजे पोटामध्ये जाण्यासाठी मित्रांनो ते काय जातं, गुळगुळीत होतं आणि ते आपल्या पोटामध्ये पुढं ढकललं जातं। मग नंतर ते अन्न ग्रासिकेमध्ये जातं, ग्रासिकेमधून थोडंसं पुढं ढकलले जातात। आता ग्रासिकेमध्ये पहा आपलं श्वास आणि ही ग्रासिका एकमेकाशी जवळ असतात, त्यामुळे आपल्या अन्नाचा कण जर या म्हणजे आपल्या श्वासन संस्थेमध्ये जर गेला तर या ठिकाणी आपल्याला गुचकी लागते किंवा ठसका लागतो। ठीक आहे। त्याच्यानंतर मग ग्रासिकेमध्ये जातं, ग्रासिकेचं पूर्व जाऊन मित्रांनो जठरामध्ये रूपांतर होतं। तर जठरामध्ये अन्न हे आपलं मित्रांनो जवळपास 4 तास राहतं। किती? 4 तास अन्न हे आपल्या जठरामध्ये राहतं। हा प्रश्न लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारलेला आहे की अन्ननलिकेच्या कुठल्या भागामध्ये अन्न हे 4 तास राहतं, तर ते जठरामध्ये राहतं। आता जठराचा आकार कसा आहे, तर मित्रांनो इंग्रजीतील जे या अक्षरासारखा जठराचा आकार आहे। हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहे। मी विश्लेषणात्मक जे काय तुम्हाला सांगतोय पूर्णपणे महत्त्वाचे मुद्दे आहेत। आता लहान आतडीच्या बाबतीमध्ये आपण विशेषताने माहिती पाहूयात, परंतु थोडीशी ओव्हरलूक तुम्हाला या ठिकाणी माहिती देतो। तर लहान आतडी, तर पहा मित्रांनो लहान आतडे आपल्या शरीरातील सर्वात मोठे आतडे आहेत। मोठे आतडे जे आहेत मित्रांनो, मोठे आतडे आपल्या शरीरातील लांबीने लहान असलेले आतडे आहेत।
आता लहान आतड्याचं काम काय, तर जे काय आपण अन्न खातो तर हे अन्न मित्रांनो लहान आतड्यामध्ये पूर्णतः पचलं जातं. प्रश्न विचारला जाईल की आपलं जे काय आपण अन्न खातो हे अन्न सर्व कुठं पचतं, म्हणजे पूर्णपणे कुठलं पचलं जातं, तर आपलं जे काय अन्न खातो मित्रांनो हे अन्न लहान आतड्यामध्ये पूर्णतः पचलं जातं. आता मोठ्या आतड्याचं काम काय, तर मोठ्या आतड्याचं काम आहे मित्रांनो जे काय अन्न लहान आतड्यामध्ये जे काय अन्न पूर्णतः पचतं आणि जे काय टाकाऊ पदार्थ असतात हे टाकाऊ पदार्थ मोठ्या आतड्याकडे जातात. आणि मोठ्या आतड्याचं कार्य हे आहे मित्रांनो की हे जे काही टाकाऊ पदार्थ आपल्या शरीरामध्ये आहेत तर ते शरीराच्या बाहेर टाकणे हे मोठ्या आतड्याचं काम आहे. एवढे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लहान आतड्याचं काम काय, तर अन्नाचं पचन करणे. मोठ्या आतड्याचं काम काय, तर जे काय आपण अन्न खाणं, तर अन्नाचा जो काय टाकाऊ भाग आहे किंवा बिनकामाचा भाग आहे तो आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याचं कार्य मोठे आतडे करत असतात. आता पचन ग्रंथी पहा, लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. पचन ग्रंथीमध्ये कशा समावेश होतो, लाळ ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो. तर पहा आता लाळ ग्रंथीचे तुम्हाला वरती सांगितलं, आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथीचे एकूण 3 जोडे असतात. त्या लाळेमध्ये टायलिन नावाचा महत्त्वाचा घटक असतो जो अन्न आपल्याला रुचकर लागण्यासाठी मदत करतो. हा प्रश्न खूप वेळेस विचारला येतो, लाळेमध्ये कुठला घटक असतो, टायलिन नावाचा घटक आपल्या लाळेमध्ये असतो. आता यकृत, यकृत हे मित्रांनो मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न लक्षात ठेवा, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. या यकृतामध्ये मित्रांनो पित्त स्रावत असतं. काय स्रावतं, पित्त स्रावतं. आता हे पित्त हे आपले अन्नामध्ये जे काही मेद असतात, मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ, जसे पहा मित्रांनो तूप असेल, त्याच्यानंतर जे काही तेलकट पदार्थ असतात हे तेलकट पदार्थ पचण्यासाठी हे पित्त मदत करत असतं. परंतु आता हे यकृतामधून जे काही पित्त स्रावतं आणि पित्त ज्यामध्ये साठवलं जातं त्याला पित्ताशय असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, पित्ताशय. पित्त यकृतामधून स्रावतं आणि स्रावलेलं जे काही पित्त आहे ज्याच्यामध्ये साठवलं जातं त्याला पित्ताशय असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, पित्ताशय असे म्हणतात. अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हे मुद्दे पाहायचे आहेत. तर पहा आता जे काही यकृत आहे आपल्या यकृताला सिरोसिस नावाचा आजार होतो. आपल्या यकृताला सिरोसिस नावाचा आजार होतो. त्याच्यानंतर पहा स्वादुपिंड. आता स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज असे म्हणतात. आता ही स्वादुपिंड जी काही ग्रंथी आहे मित्रांनो ही आंतस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही स्वरूपाचे कार्य करते. हिला स्वादुपिंड ग्रंथीला लॅगर हॅनची बेटे असं सुद्धा म्हणतात. स्वादुपिंड ग्रंथीला लॅगर हॅनची बेटे असे सुद्धा म्हणतात. ही ग्रंथी बाह्यस्रावी आणि अंतस्रावी अशा दोन्ही स्वरूपाचे कार्य करते. ही जी काही स्वादुपिंड जी काही ग्रंथी मित्रांनो या ग्रंथीमधून इन्सुलिन नावाचा महत्त्वाचा घटक स्रावतो. आता ही इन्सुलिन काय करतो, तर इन्सुलिन मित्रांनो आपल्या रक्तामध्ये जे काही शुगर असते, जी काही साखर असते, या साखरवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं. इन्सुलिन कशामधून स्रावतं, तर या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावत असतं. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता मुखगुहा. मुखगुहा पहा, अन्ननलिकेची सुरुवात मुखगुहेपासून होते. मुखगुहेच्या तळाशी जीभ असते. आपली जी काही जीभ आहे मित्रांनो मुखगुहेच्या तळाशी असते, म्हणजे आपल्या तोंडाच्या तळाशी काय असते मित्रांनो, आपली जीभ असते. व दोन्ही जबड्यामध्ये दाताची मालिका असते. आता आपले जे काही दोन्ही जबडे आहेत, खालचा जबडा, आता पहा हे झालं मित्रांनो आपलं डोकं, हा झालं मित्रांनो आपलं तोंड, हे झालं आपलं तोंड. ठीक आहे, आता हे कसे स्वरूपामध्ये मी काढले, हे झालं आपलं मित्रांनो तोंड, हे झाले आपले ओठ. आता वरचा जो काय भाग आहे हा एक जबडा झाला आणि खालचा जो काय भाग आहे हा एक जबडा झाला. तर वरच्या जो काही जबडा आहे यामध्ये मित्रांनो एकूण 16 दात असतात आणि खालच्या जबड्यामध्ये 16 दात असतात. असे एकूण मानवाला किती 32 दात असतात. किती 32. प्रश्न जर तुम्हाला विचारला मानवाला एकूण किती दात असतात, तर 32 दात असतात. परंतु जर प्रश्न असा आला मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात, पहा मानवाच्या आयुष्यामध्ये किती दात येतात असा जर प्रश्न असेल, त्या ठिकाणी आयुष्याचा जर समावेश असेल तर मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण 52 दात येतात. किती 52 दात येतात. आता पहा मित्रांनो ज्यावेळेस बालकाचा जन्म होतो त्यावेळेस 6 महिन्याच्या नंतर त्या बालकाला दात येण्यास सुरुवात होते. तर हे सुरुवातीचे दात असतात, हे दुधाचे दात असतात, हे एकूण 20 दात असतात. किती सुरुवातीला बालकाला किती 20 दात येतात, यामध्ये उपदाढा नसतात. तर पहा 20 दात येतात आणि नंतर हे दात 7व्या वर्षाच्या नंतर पडायला सुरुवात होते आणि नंतर कायमस्वरूपी दात येतात. हे एकूण 32 दात असतात. म्हणजे 32 आणि 20 झाले 52, म्हणजेच मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण 52 दात येतात. कायमस्वरूपी दात मानवाला किती येतात, तर ते 32 येतात. तात्पुरते स्वरूपाचे दात मानवाला किती येतात, तर ते 20 येतात. मानवाच्या आयुष्यामध्ये एकूण दात किती येतात, तर ते 52 दात येतात. आणि सुरुवातीला मानवामध्ये जे काही दात असतात त्याला दुधाचे दात असं म्हटलं जातं आणि हे दुधाचे दात 6व्या महिन्याच्या नंतर येतात. बालक ज्यावेळेस 6 किंवा 7 महिन्यास होतं त्यावेळेस त्या बालकाला या ठिकाणी दात येण्यासाठी सुरुवात होते. एवढे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पहा मानवाच्या प्रत्येक जबड्यामध्ये 16 याप्रमाणे 32 दात असतात. दाताचे 4 प्रकार पडतात. आता ह्या दाताचे पहा 4 प्रकार पडतात. कृदंत म्हणजे सुळे दात पहा आपले पुढचे 8 दात असतात. त्याच्यानंतर सुळे दात आपले 4 असतात. आता कृदंत म्हणजे जे काही काटणारे दात असतात, जे काही कापणारे दात असतात, आपण अन्न खाल्ल्याच्या नंतर जे काही चर्वण करतो त्यासाठी जे काही दात असतात त्याला कृदंत दात असे म्हणतात.
सुळेदात म्हणजे मित्रांनो आपले पुढचे मोठे दात, त्याला 4 दात असतात. उपदाढा आपल्याला एकूण 8 असतात, तर दाढा आपल्याला 12 असतात. हे लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु जे का पुढचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले हे मुद्दे लक्षात ठेवा. फक्त सुळेदात किती हे 4 लक्षात ठेवा, बाकीचे नाही लक्षात राहिले तरी चालतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून. मानवाला सुळेदात किती असतात तर 4 असतात, आणि वरचे जे का मुद्दे सांगितले ते मात्र तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. पुढे पहा, मानवाच्या आयुष्यात दाताचे 2 संच येतात. दुधाचे दात संख्या 20 असते, त्याला उपदाढा नसतात. 6 महिन्यानंतर दुधाचे दात पडतात. 7 वर्षानंतर हे दात पडून कायमस्वरूपी दात मानवाला येतात. पुढे पहा, जीभ. आता जीभ मुखगुहेच्या तळाशी जिव्हा गोवाने जिव्हा आपली जी काही जीभ आहे तर जिव्हा बंधाने ही आपल्या तोंडाशी जुळलेली असते. तर पहा, जिभेवर एकूण 3000 रुचिकलिका असतात. रुचिकलिका म्हणजे काय मित्रांनो? रुचिकलिका म्हणजे आपण आपण ज्यावेळेस कुठलं अन्न खाल्ल्याच्या नंतर काही फळं आपले तिखट असतात, काही फळं आपले आंबट असतात, काही गोड असतात, काही तुरट असतात. तर ही चव आपल्याला कशामुळे कळते? तर आपली जी काही जीभ आहे या जिभेवर एकूण 3000 रुचिकलिका आहेत. रुचिकलिका म्हणजे काय? रुचकर आपल्या म्हणजे ज्याला चव देतात त्याला रुचिकलिका असे म्हणतात. 3000 स्वरूपाच्या मित्रांनो रुचिकलिका आपल्या जिभेवर असतात, हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आता पहा, जिभेच्या पाठीमागे जे काही भाग आहे त्याला कडू चव येते. म्हणजे आपल्या जिभेचा पाठीमागचा भाग म्हणजे आपल्या गळ्यातला भाग, याला कुठली चव असते? कडू चव असते. कडेने म्हणजे पहा, जिभेचे आपले जे काही दात आहेत या दाताच्या बाजूने कडेने कुठली चव असते? तर आंबट आणि खारट स्वरूपाची चव असते. तर जिभेचा जो काही शेंड आहे, जिभेच्या सोंड्याला जो काही शेंड आहे या शेंड्याला मित्रांनो तिखट चव असते. जिभेचा जो काही शेंड आहे याला तिखट चव असते. आता वास्तविक पाहता तिखट ही चव नाही, परंतु या ठिकाणी तिखट चव असते, एवढं लक्षात ठेवा. आता ग्रासनीचं कार्य काय पहा, तर नरसाळ्यासारख्या आकाराच्या ग्रसनी श्वासनमार्ग आणि अग्रभागी आणि अन्नमार्ग मध्यभागी असतो. आता आपण अन्न खाल्ल्याच्या नंतर पहा, मी तुम्हाला सांगितलं होती जी काही ग्रसनी आहे, ग्रसनीमध्ये आपला श्वासनाचा मार्ग आणि अन्नाचा मार्ग हा बाजूलाच असतो. म्हणजे असं या ठिकाणी वरी श्वासनाचा मार्ग असेल तर या ठिकाणी खालच्या बाजूला अन्नाचा मार्ग असतो. चुकून हे जे अन्न आपलं ज्यावेळेस वरच्या नलिकेमध्ये श्वासाच्या नलिकेमध्ये जातं त्यावेळेस आपल्याला ठसका लागतो किंवा आपल्या ठिकाणी गुचकी लागण्यासाठी सुरुवात होते, एवढं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आता पहा, उदरग्रासिकेत रूपांतर पहा जठरात होतं. जे काही ग्रासिक आहे या ग्रासिकेचं छातीच्या खालच्या थोड्याशा भागामध्ये याचं जठरामध्ये रूपांतर होतं. जठराचा आकार इंग्रजीतील जे अक्षरासारखा असतो. हे जे काही जठर आहे मित्रांनो, या जठरामध्ये आपलं अन्न जवळपास 4 तास राहतं. किती? 4 तास राहत असतं. एवढे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता पहा, उदराच्या डाव्या बाजूला मध्यपटलाखाली इंग्रजी जे आकाराचे जठर असते, जठरातील जठर ग्रंथीमधून जठररस स्रावतो. मुख्यतः अन्न साठविणे व अन्नाचे अंशतः पचन करते. आता हे जठराचं कार्य काय? जठराचं कार्य काय तुम्हाला वरती सांगितलं, एक जवळपास 4 तास अन्न हे जठरामध्ये राहतं. म्हणजेच अन्न साठवण्याचं महत्त्वाचं कार्य जठर करतं, आणि हे अन्न पचनाचं कार्यसुद्धा या ठिकाणी जठर अंशतः, पूर्णतः नाही अंशतः. पहा, प्रश्न जर असा आला की आपल्या अन्नाचं अंशतः पचन कुठंमध्ये होतं तर ते जठरामध्ये होतं, परंतु अन्नाचं 100% किंवा पूर्णतः पचन कुठं होतं तर ते लहान आतड्यामध्ये. कुठं होतं मित्रांनो? लहान आतड्यामध्ये होत असतं. हे प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आगामी काळामध्ये जर तुम्हाला आरोग्यसेवक बनायचं असेल तर अशा स्वरूपाचं तुम्हाला अभ्यास करणं हे महत्त्वाचं असणार आहे. आता लहान आतडे आपण पाहूयात. तर पहा, लहान आतड्याची लांबी मित्रांनो एकूण 6 ते 6.25 मीटर असते. लांबी लक्षात ठेवा, खूप वेळेस परीक्षेला विचारेल. जे का आपले लहान आतडे असतात, लहान आतड्याची लांबी किती आहे? 6 ते 6.6 मीटर एवढी लांबी आपल्या लहान आतड्याची आहे. म्हणजेच पहा, प्रश्न स्टेटमेंट वाईज जर विचारला तर लहान आतड्याची लांबी ही मोठ्या आतड्यापेक्षा जास्त असते, तर प्रश्न बरोबर आहे. त्याच्यानंतर जर प्रश्न असा जर आला की लहान आतड्याची लांबी ही मोठ्या आतड्यापेक्षा लहान असते असं जर विचारलं तर हे चुकीचे, कारण की लहान आतड्याची लांबी ही मोठ्या आतड्यापेक्षा जास्त आहे. पहा, लांबी म्हणजे अशा स्वरूपामध्ये ते मोठे आहेत लहान आतडे, परंतु त्याचा व्यास जर म्हणजे मित्रांनो आपलं जे काही आपली जी काही नळी असते ह्या नळीप्रमाणे त्याचा जो काही व्यास असतो हा व्यास मात्र मोठ्या आतड्यापेक्षा लहान असतो, म्हणून या आतड्याला लहान आतडे असे म्हटलं जातं. आता लहान आतड्याची ज्या 3 भागात पडतात. पहा, आद्यांत्र. आता लहान आतड्याची जी काही लांबी आहे ती पहा 6 ते 6.25 मीटर आहे. त्यापैकी जे का उपभाग आहे त्याची 25 सेंटीमीटर एवढी आहे, आणि त्याचा इंग्रजी शी आकारासारखा याचा आकार असतो. आता पहा, स्वादुपिंड, पित्त, संयुक्त वाहिन्या यांचा समावेश यामध्ये होत असतो. लहान आतड्याचे मुख्य कार्य अन्नाचे पूर्णतः पचन करणे व पचलेल्या अन्नाचे पूर्णतः शोषण करणे हे कार्य लहान आतड्याचं आहे. हा प्रश्न लक्षात ठेवा. हे कार्य जे लहान आतड्याचे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. लहान आतड्याची लांबी किती सांगितली तुम्हाला? 6 ते 6.25 मीटर असते. 6 ते 6.25 मीटर असते, हे लक्षात ठेवा. लहान आतडे हे अन्नाचे पूर्णतः पचन करण्यात हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि लहान आतड्यामध्ये पहा, स्वादुपिंड, पित्त आणि संयुक्त वाहिन्या या येऊन मिळतात. कशामध्ये मिळतात? तर आंत्रपुच्छामध्ये मिळतात. लहान आतड्याचा जो काय भाग आहे पहा, आंत्रपुच्छ, यामध्ये स्वादुपिंड, पित्त, संयुक्त वाहिन्या यामध्ये येऊन मिळत असतात. यापैकी महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. लहान आतड्याचे कार्य, मुख्य जे काय कार्य मित्रांनो, अन्नता पूर्णतः पचन करणे व पचलेल्या अन्नाचे पूर्णतः शोषण करणे हे कार्य कोणाचे? तर हे लहान आतड्याचं महत्त्वाचं कार्य आहे. पुढचा भाग पहा, आता मोठे आतडे पाहूयात.
आता पहा मोठ्या आतड्याविषयी मी तुम्हाला माहिती दिली होती. तर पहा मोठे आतडे जे काय आपला टायफॉईड नावाचा जो काय आजार असतो, टायफॉईड नावाचा आजार कुठल्या आतड्याशी संबंधित आहे तर तो मोठ्या आतड्याशी. पहा टायफॉईड नावाचा जो काय आजार आहे तो मोठ्या आतड्याशी संबंधित आहे. जुलाब नावाचा जो काय आजार आहे तो सुद्धा मोठ्या आतड्याशी संबंधित आहे. हे मोठ्या आतड्याचं कार्य आपण या ठिकाणी पाहूयात. आता पहा मोठ्या आतड्याची जी काही लांबी आहे ही 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्याची लांबी किती आहे मित्रांनो? 1.5 मीटर. मोठ्या आतड्याची लांबी मित्रांनो 1.5 मीटर एवढी लांबी मोठ्या आतड्याची आहे. व्यास मात्र लहान आतड्याच्या तुलनेमध्ये थोडासा मोठा आहे. मोठ्या आतड्याचा जो काही व्यास आहे मित्रांनो हा लहान आतड्यापेक्षा जास्त आहे. मात्र लांबीने जे काही लहान आतडे मोठ्या आतड्यापेक्षा जास्त आहेत हे लक्षात ठेवायचे आहे. मोठ्या आतड्याची कार्य पहा, पाण्याची पूर्णता पहा शोषण करणे, पुन्हा तात्पुरता मलसंच करणे. आता मलसंच म्हणजे काय? जे का आपण अन्न खाल्ल्याच्या नंतर पहा आपल्याला कधी टॉयलेट येते किंवा लघवी येते, त्यावेळेस मित्रांनो पहा काही टायमामध्ये आपण प्रवासामध्ये असोल किंवा आपण कुठे एखाद्या पाहुण्याच्या इथे गेलो असेल किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला टॉयलेटची सुविधा नसेल किंवा त्या ठिकाणी लघवीची सुविधा जर नसेल तर जे काय आपली लघवी आहे किंवा टॉयलेट आहे तात्पुरती या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवण्याचं कार्य काय करतं तर ते मोठे आतडे करते. काय करतं मित्रांनो? मोठे आतडे काय करतं तर मित्रांनो हे मोठे आतडे करत असतं. हे कार्य मोठ्या आतड्याचं आहे. आता लाळ ग्रंथी पहा, लाळ ग्रंथीच्या एकूण 3 जोड्या असतात. लाळ ग्रंथीच्या एकूण किती? 3 जोड्या असतात. जर मित्रांनो आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या तोंडामध्ये जर लाळ जर नसती तर आपल्याला बोलणं सुद्धा शक्य झालं नसतं. म्हणजे आपले जे काही तोंडामध्ये जी काय लाळ आहे या लाळेमुळे आपण बोलू शकतो. लक्षात ठेवा, या लाळेमुळेच आपण बोलू शकतो. आता वास्तविक पाहता आपण जिभेने बोलतो, परंतु ही जीभ चालण्यासाठी किंवा जिभेचे व्यवस्थितरित्या कार्य चालण्यासाठी ही लाळ अतिशय महत्त्वाची असते. लाळ काय मित्रांनो? अतिशय महत्त्वाची असते. आपल्या तोंडामधली ज्यावेळेस लाळ मित्रांनो कमी पडते किंवा ज्यावेळेस आपल्या तोंडामधली जी काही लाळ आहे ही स्रावणे बंद होतं त्यावेळेस मानवाला बोलणं हे शक्य होत नाही, कारण की त्यावेळेस मानवाची बोबडी उलटे. म्हणजे ज्या मित्रांनो आपल्याला बोलण्यासाठी लाळेची आवश्यकता असते. आपल्या तोंडामध्ये लाळेचे एकूण 3 जोड्या असतात. या ग्रंथीमधून लाळ रस स्रावतो, त्यामुळे पिष्टमय पदार्थाचे पचन होते. त्यामुळे काय होते? आता लाळेचं काय? बोलण्याचं सुद्धा कार्य, पिष्टमय पदार्थाचे पचन सुद्धा होते. लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो. काय मित्रांनो? टायलिन. लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता यकृत पहा, मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी म्हणून यकृताचा उल्लेख केला जातो. ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. ठीक आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली? तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. आता पित्ताशय म्हणजे काय? यकृताच्या खालच्या उजव्या बाजूला पहा पित्ताशय असते. त्यामुळे त्यामध्ये पहा 50 घनशेमी पित्त साठविले जाते. किती? कशामध्ये पित्त असतं? तर पित्त कशामध्ये असतो? पित्ताशयामध्ये मित्रांनो हे पित्त असतं. हे मात्र यकृतामधून स्रावतं, पित्ताशयामध्ये साठवलं जातं, त्याला पित्ताशय असे म्हणतात. हे पहा 50 घनशेमी पित्त एवढं हे साठवलं जातं. आता पित्तामुळे मेदाच्या पचनास मदत होते. आता म्हणजे आपण तेल खाल्लं असेल किंवा पिष्टमय पदार्थ खाल्ले असतील तर ते कशामुळे पचतात? तर ते पित्तामुळे पचत असतात. ज्यावेळेस मित्रांनो हे पित्त आपल्या शरीरामध्ये जास्त होते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? ॲसिडिटी झाली. त्याला काय म्हणतो आपण? ॲसिडिटी झाली. हे कशामुळे होते? तर या पित्तामुळेच होत असते. आता पहा स्वादुपिंड ग्रंथी. स्वादुपिंड ग्रंथी पहा, स्वादुपिंड ग्रंथी म्हणजे त्याला पॅनक्रियाज असे म्हणतात. ही मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाची ग्रंथी आहे. ही जी काही स्वादुपिंड ग्रंथी ही ग्रंथी बाह्यस्रावी आणि अंतस्रावी अशा दोन्ही स्वरूपाचे कार्य स्वादुपिंड ग्रंथी करत असते. या स्वादुपिंड ग्रंथीला लँगरहॅन्सची बेटे असे म्हणतात. प्रश्न लक्षात ठेवा, स्वादुपिंड ग्रंथीला लँगरहॅन्सची बेटे असे सुद्धा म्हणतात. आता पहा, यामधून स्रावलेला स्वादुपिंड रस म्हणजे त्याला इन्सुलिन असं म्हटलं जातं. का त्याला काय? इन्सुलिन असं म्हटलं जातं. तर या स्वादुपिंड ग्रंथीमधून काय इन्सुलिन स्रावतो. तर हा इन्सुलिन काय करतो मित्रांनो? रक्तामध्ये जातो. कशामध्ये जातो? रक्तामध्ये जातो. आता हा रक्तामध्ये मिसळल्याच्या नंतर रक्तामध्ये काय कार्य करतो? तर आपण जे काय अन्न खातो या अन्नामध्ये मित्रांनो गोड पदार्थ सुद्धा काय असतात? गोड पदार्थ जरी नसले तरी पण बाकीचे सुद्धा जे काय अन्न आहेत यामध्ये मित्रांनो गहूमध्ये सुद्धा या ठिकाणी शुगर असते, तांदळामध्ये सुद्धा मित्रांनो शुगर असते. आता तुम्ही म्हणत असाल की ते गोड का लागत नाहीत? तर मित्रांनो शुगर याचा अर्थ असं नाही की ते पूर्णपणे 100%च गोड असतात. त्यामध्ये थोडंसं प्रमाणसुद्धा असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. तर पहा, ज्यावेळेस आपण अन्न खातो त्यावेळेस मित्रांनो आपल्या अन्नामध्ये जी काही शुगर असते ही शुगर आपल्या रक्तामध्ये मिसळते. तर हे रक्तामध्ये मिसळल्याच्या नंतर यावर जर कंट्रोल नाही जर झालं तर आपल्याला काय मधुमेह आजार होतो. कुठला आजार होतो? मधुमेह. हा मग जो काय आपल्या शरीरामध्ये जे काय रक्तामध्ये ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये शुगर जाते तर या शुगरवर कंट्रोल ठेवण्याचं कार्य काय करतं? इन्सुलिन करतो. काय करतं मित्रांनो? इन्सुलिन काय करत असतं मित्रांनो? हे इन्सुलिन करत असतं. म्हणजे जे काय आपला मधुमेह आजार आहे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावणारा इन्सुलिन करत असतो. काय करत असतो मित्रांनो? इन्सुलिन करत असतो. म्हणजे साखर आपल्या रक्तामध्ये जी काही साखर आहे यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं. इन्सुलिन कशामध्ये स्रावतं? स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावत असतं. तर एवढे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी प्राथमिक दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचे. आता मानवी आहारातील घटकाचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तत्पूर्वी याची तोडओळख आपण करून घेऊयात. पहा मित्रांनो, आपण अन्न खाते वेळेस आपल्या
अन्नामध्ये भाजी असेल, पाला असेल किंवा तांदूळ असेल याचा वेगवेगळ्या घटकाचा समावेश होतो। तर या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घटकामधून मित्रांनो स्निग्ध पदार्थ असेल, जीवनसत्व असतील, खनिज पदार्थ असतील, हे वेगवेगळ्या घटकामधून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मिळतात। ते आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। यामध्ये थोडीशी आपण प्रस्तावना पाहूयात। तर पहा, मानवी शरीराच्या वाढीसाठी सकस अन्नाची गरज असते। आता सकस या शब्दाचा अर्थ होतो म्हणजे पूर्ण घटक त्यामध्ये पिष्टमय पदार्थ असणे, स्निग्ध पदार्थ सुद्धा असणे, जीवनसत्व सुद्धा असणे, खनिज पदार्थ सुद्धा असणे, म्हणजे त्याला सकस आहार असे म्हणतात। ते सुद्धा योग्य प्रमाणामध्ये त्याला सकस आहार असे म्हणतात। आता उत्तम आरोग्यासाठी अन्न घटकाच्या माध्यमातून सजीवांना विविध प्रकारची पोषण द्रव्ये मिळतात। यामध्ये कार्बोदके, स्निग्ध पदार्थे, प्रथिने, जीवनसत्वे, विविध प्रकारचे क्षार व पाणी असे वर्गीकरण करता येईल। तर याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत या ठिकाणी सांगायला मला विसरू नका। जेणेकरून मित्रांनो पहा, ज्यावेळेस तुम्हाला यामध्ये कुठल्या प्रकारची सुधारणा करायची आहे किंवा यामध्ये तुमचं मत काय, नेमकं तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। तर मित्रांनो आशा करूयात या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।